शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या खूप परिसरांमध्ये पाऊस सध्या नाही आहे. पूर्णपणे ढगाळ वातावरण दिवसभर राहतंय. त्यामुळे शेतकऱ्यांचा संभ्रम होतोय आणि शेतकऱ्यांना वाटतं, की आता पाऊस होईन, आता पाऊस होईन, पण तसं होत नाहीये. काही भागात पाऊस आहे, पण रिमझिम पाऊस आहे. पण हा जे वातावरण असणार आहे, हे उघड कधी देणार आहे? म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पावसाची पुन्हा एकदा एंट्री कधी होणार आहे? हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्राचे काही परिसर जर बघितले, तर या परिसरामध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसतोय. आपण जर खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजपूर हा परिसर बघितला, कणकवली, त्याचबरोबर सावंतवाडी, पणजी, तर या परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. कधी रविवारी 30 ऑगस्टला. त्याचबरोबर संध्याकाळी 7च्या दरम्यान देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. बाकी इकडे मुरुड, जंजिरा, हरेगाव, हरिहरेश्वर हा परिसर बघितला तर येथे फक्त ढगाळ वातावरण आहे. माणगाव, महाड, मंडणगड, नागठाणे, पेण, कर्जत, कुळगाव, बदलापूर हा परिसर बघितला, शहापूर, तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी इकडे आपण जर नाशिक, घोटी, अकोले, कोपरगाव हा परिसर बघितला, तर या परिसरात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, अ, आता अंबळनेर, जळगावमध्ये, शेवगावमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस झाला तर होऊ शकतो. भोकरदनमध्ये देखील. छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, पाथर्डी, बीड, जामखेड, अ, कर्जत, इंदापूर, अकलूज, बारामती, दौंड, त्याचबरोबर शिरूर, पुणे, मंचर, त्याचबरोबर बीड, केज, परळी, माजलगाव, परभणी, अहमदपूर, नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुसद, अरणी, यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद, उन्नूर, त्याचबरोबर निर्मळ, त्याचबरोबर असिफाबाद, चंद्रपूर, शिरपूर, वरारा, चिमूर, हिंगणघाट, उमरेड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. आता इथे ब्रह्मपुरी हा परिसर बघूया. येथे काही प्रमाणात आहे पाऊस. आपण बघूया. आपण जर हा जर परिसर जर बघितला तर आपल्याला तुमसर परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसतोय. गोंदिया, आमगाव, त्याचबरोबर किहिही, त्याचबरोबर देवरी, त्याचबरोबर साकोली, भंडारा, रामटेक, नागपूर या परिसरामध्ये झाला तर थोड्याफार प्रमाणात होईल. बाकी जास्त नाही आहे पाऊस. उमरेडमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात होईल. त्याचबरोबर आपण जर पांढरकवडा, आदिलाबाद, त्याचबरोबर हिमायतनगर, उमरखेड, भोकर, पेठ, उमरी, त्याचबरोबर नांदेड, बसमन, पूर्णा, त्याचबरोबर आपण जर अहमदपूर, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई हा परिसर बघितला, माजलगाव, शेलू, त्याचबरोबर परतूर, जिंतूर, त्याचबरोबर आपण जर जालना, अंबड, गेवराई, बीड, वडवणी, केज, कळंब, तेर, धाराशिव, वैराग, तुळजापूर, बार्शी, मोहोळ, सोलापूर, त्याचबरोबर हर्दी हा परिसर बघितला, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, कात्रज, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, दौंड, केडगाव, बारामती, फलटण हा संपूर्ण परिसर जर आपण रविवारी 30 ऑगस्टला जर बघितला तर या परिसरांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरात. शेतकरी मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ कोणकोणत्या गावातून पाहत असतात हे देखील सांगायला विसरू नका. आपण आजच्या व्हिडिओमध्ये रविवारी 30 ऑगस्टचा हवामान सांगण्याचा प्रयत्न केला आहे.